पण ते फक्त रागावले की आता खरोखरच घाबरलीही। मित्रहो नमस्कार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या, तशा चर्चा सुरू झाल्या। म्हणजे खरं तर अजून सुद्धा हे काही सगळं आहे ते प्राथमिक अवस्थेत आहे। राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून लगेचच प्रतिसाद मिळाला। याआधी तसं घडलेलं नव्हतं। ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या भल्याचं तर आहे। म्हणजे तशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर अगदी स्पष्टपणे ठळकपणे उमटल्या आहेत। दोन्ही पक्षांच्या म्हणजे ठाकरे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करून या होऊ घातलेल्या निर्णयाचं स्वागत केलं। अनेकांनी तर एकत्र येण्याबाबत आवाहन देखील केलं, अगदी जाहीरपणे बॅनर लावून। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची प्रतीक्षा केली जात असली तरी अद्याप याबाबत पुढं काही फारशी पावलं पडलेली नाहीत। ठाकरे बंधू यांच्या परदेश दौऱ्यामुळे सध्या तरी हा विषय लांबणीवर पडलेला असावा बहुतेक, पण एकत्रीकरणाच्या या हालचालींना जो वेग येऊ लागला किंवा या हालचालीचा मोठा धसका राजकारणातील अनेक पक्षांनी घेतला आहे। कोणी कितीही नाही म्हणत असलं तरी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे, अर्थातच हे नाकारता येत नाही। भारतीय जनता पक्षाचे नुकसान निश्चित होणारच आहे, पण सगळ्यात मोठा फटका एकनाथ शिंदे गटाला बसणार आहे। खरं तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात युती होण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या होत्या हो, गाठी भेटी जेवण वगैरे सगळं काही। बघा, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवणं हे भाजपाचं जुनं स्वप्न आहे। एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही मुंबई महापालिका महत्त्वाचीच आहे, पण ठाकरे बंधू एकत्र झाले तर भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांच्या पुढं मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळं शिंदे गटात चलबिचल अस्वस्थता तर आहे आणि त्यातूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणारच नाहीत, एकत्र येऊ शकतच नाहीत, अशा प्रतिक्रिया शिंदे गटातून उमटल्या होत्या। ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे एकनाथ शिंदे यांच्या तर एवढं जिव्हारी लागलं की त्यांना ते लपवता सुद्धा आलं नाही। पत्रकाराचा माईक ढकलून त्यांनी पत्रकारावरच राग काढला हो, याची मोठी चर्चाही झाली आणि त्यांच्या आतली अस्वस्थता देखील बाहेर आली। आता शिंदे गटाचे ते गृह राज्यमंत्री आहेत योगेश कदम, त्यांनी बघा काही दिवसापूर्वी केलेले एक ट्विट सुद्धा मोठे चर्चेचं ठरलं होतं। त्यांनी आता पुन्हा याच विषयावर राज ठाकरे यांना अनाहूत सल्ला दिला आहे। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाऊ नये असा हा त्यांचा सल्ला आहे। खरं तर राज ठाकरे यांना सल्ला देण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही आणि कोणाचा सल्ला घेऊन राज ठाकरे कधी राजकारण करीत नाहीत। तरीही योगेश कदम यांनी आता पुन्हा राज ठाकरे यांना सल्ला देण्याचा हा प्रयत्न केला। आता त्यांनी दिलेला सल्ला हा त्यांचा स्वतःचा आहे की त्यांना कोणी हा सल्ला द्यायला लावलेला आहे, हा वेगळा भाग। राज ठाकरे यांना सल्ला देण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न किंवा शिंदे गटातून उमटलेल्या प्रतिक्रिया यातून नेमका काय अर्थध्वनित होतो? ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हटल्यावर एकनाथ शिंदे रागावलेले महाराष्ट्रानं पाहिलं, पण ते फक्त रागावले की आता खरोखरच घाबरलीही। त्यांच्या नेत्यांच्या तोंडून येणारी विधानं नक्की काय सांगतात तुम्हीच सांगा। आणि मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।